भिंगार महात्मा फुले मल्टीस्टेट बँकेत बनावट सोने तारण घोटाळ्याचा आरोप। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। भिंगार येथील महात्मा फुले मल्टीस्टेट कॉर्पोरेटिव्ह बँकेत सोने तारण कर्ज प्रकरणी गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुढे आला आहे। बँकेत व्हॅल्युअर म्हणून नेमणूक असलेले तुषार कापले आणि अजय कापले यांनी बनावट सोने तारण ठेवून कर्ज मंजूर केल्यामुळे बँक खातेदार आणि ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता पवन अशोक भिंगारदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। संबंधितांनी अनेक लोकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या नावावर बनावट सोने तारण ठेवून कर्ज काढल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे। अशा प्रकारचा प्रकार भिंगार येथील या बँकेत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे। या कथित व्यवहारामुळे बँकेला सुमारे 18 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक फटका बसल्याचा दावा करण्यात आला असून बँकेतील ठेवीदार व खातेदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। ठेवीदारांनी आपल्या कष्टाचा पैसा बँकेत ठेवलेला असल्याने बँक अडचणीत असल्यास त्याचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वीही बँक घोटाळ्यांमुळे काही बँका बंद पडल्याची उदाहरणे असल्याने महात्मा फुले मल्टीस्टेट बँक बंद पडू नये, ती सुरळीत सुरू राहावी अशी मागणी करण्यात येत आहे। कापले बंधूंवर मोका अंतर्गत कारवाई करावी, त्यांची मालमत्ता जप्त करावी, तसेच त्यांनी इतर कोणत्या बँकांमध्ये अशा प्रकारे बनावट सोने तारण करून कर्ज घेतले आहे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी व ठेवीदारांचे हित जपावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। भिंगारमध्ये एक नामांकित मल्टीस्टेट आहे, तिथं अजय कापले व तुषार कापले यांना बँकेने सोनं तारण्यासाठी व्हॅल्युअर म्हणून नेमणूक केली होती, परंतु यांनी त्या बँकेमध्ये सुमारे जवळपास 18 कोटीचा घोळ घालून बँकेची व ठेवीदारांची फसवणूक केली आहे। त्यामुळे तुषार कापले व अजय कापले यांच्यावर गुन्हा तर दाखल करावा, पण गुन्हा दाखल करून त्यांना माहिती गुन्हा दाखल करून आपलं काही होत नाही। गुन्हा दाखल केल्यानंतर जेल होती, त्यानंतर जामीन होती, तर तसं त्यांचा गुन्हा तर दाखल व्हावा, परंतु त्यांची प्रॉपर्टी देखील जप्त करून बँकेत ते पैसे परत भरण्यात यावे, जेणेकरून ठेवीदारांचं नुकसान होणार नाही व बँक बंद पडणार नाही। हे जवळपास 18 कोटीचा घोटाळा आहे माझ्या माहितीप्रमाणे। 100% असू शकतात, कारण याआधी 1-2 बँकेचं असंच बनावट सोनं प्रकरण उघडकीस आलं होतं आणि त्याच्यात अजय कापलेला अटक बी झाली, परंतु त्यांना हे माहिती की अटक होणं आपल्याला जेल होती, जेल झालं जामीन होती, त्याच्यामुळे हे काय अटक व्हायला गुन्हा दाखल व्हायला घाबरत नाही। तर माझं असं म्हणणं आहे की यांना अटक तर व्हावं, परंतु यांच्यावर आहे ना यांची प्रॉपर्टी देखील जप्त व्हावं, जेणेकरून परत हे असे गुन्हे करणार नाही। आता बघू ना 4-5 दिवस काय होतंय काय नाही, आणि जर न्याय नाही भेटला तर 5-6 दिवसानंतर वेगळ्या पद्धतीने आंदोलन उपोषण करण्यात येईल।